नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र MCA CIT एक्झाम यामध्ये मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स हा जो विषय आहे त्यामध्ये मेन्सुरेशन हा आपला टॉपिक आहे आणि त्याचे प्रश्न जे विचारले गेलेले आहेत परीक्षेत काही महत्त्वाचे PYQ प्रश्न ते आपण आज इथे सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मेन्सुरेशन हा एक मार्क्स गेनिंग टॉपिक आहे जो तुम्हाला सोडायचा नाही आहे. नक्की त्याची प्रॅक्टिस करा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CIT एक्झाम 2026 यासाठीचा कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स असतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज आहे, सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा आहे. याची जी नवीन बॅच आहे ती 2 मार्चपासून आपण सुरू करतो आहे आणि याची जी फीस आहे ती 2,999 आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ही एक महत्त्वपूर्ण बॅच तुमच्यासाठी ठरणार आहे. जर का तुमचं टार्गेट 160+ असणार तर नक्की तुम्हाला ही बॅच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. चला तर मग सुरुवात करूया. The curved surface area of cylinder is 42 pi centimeter square and its height is 7 centimeter. What is the volume of the cylinder? तर आपल्याला कर्व सरफेस एरिया दिलाय सिलेंडरचा आणि हाईट दिली आहे, त्याच्यानुसार आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. तर कर्व सरफेस एरिया ऑफचा फॉर्म्युला काय, 2 पाय इंटू आर इंटू एच. ठीक आहे. पायची व्हॅल्यू आपण काय घेतो असतो, 22/7. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. आता कॅल्क्युलेशन करायचं, 42 पाय इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू आर इंटू 7. आर इज इक्वल टू 42 डिवायडेड बाय 2 इंटू 7. पाय पाय कट झालेला आहे आणि आरची व्हॅल्यू काय आली, 3 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं आहे. त्याचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. तर ते आपल्याला पाय गुणीला 3 स्क्वेअर इंटू 7, पाय इंटू 3 स्क्वेअर इंटू 7, म्हणजे पाय इंटू 9 इंटू 7, म्हणजे 63 पाय सेंटीमीटर क्यूब हे जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती निघालेलं आहे, 63 पाय सेंटीमीटर क्यूब निघाले. आणि हे आपण फॉर्म्युल्याने काढलं. आपण कोणता फॉर्म्युला वापरला आधी आधी आपण वापरला कर्व्ड सर्फेस ऑफ एरिया ऑफ सिलेंडर, जो आहे 2 इंटू पाय इंटू आर इंटू एच. ओके. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढलाय फॉर्म्युल्याने पाय इंटू आर स्क्वेअर एच. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, फाइंड द सर्कम्फरन्स इन मीटर ऑफ द लार्जेस्ट सर्कल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ रेक्टँगल हुज डायमेन्शन्स आर गिवन 21 मीटर अँड 286 मीटर. बघा काय म्हणताय, सर्कम्फरन्स आहे ते आपल्याला काढायचं लार्जेस्ट सर्कलचा, जो रेक्टँगलमध्ये आहे. त्यांनी त्याचे डायमेन्शन दिले 21 मीटर आणि 286 मीटर. आता इथे पायची व्हॅल्यू काय असणार आहे, 22/7 असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला डायमीटर जी आहे इन सर्कलची इज इक्वल टू स्मॉलर साईड आपल्याला घ्यायची आहे रेक्टँगलची, स्मॉलर साईड ऑफ अ रेक्टँगल. ओके. आणि सर्कम्फरन्स काढतो आपण तर 2 इंटू पाय इंटू आर हे आहे. रेडियसचं आपण काय असतं, डायमीटर डिवाइड बाय 2. ठीक आहे. तर डायमीटर आपला किती आहे, 21 आहे. रेडियस आपण काढून घेऊ 21/2 म्हणजेच 10.5. ठीक आहे. सर्कम्फरन्स सुद्धा आपण काढून घेऊ, 2 इंटू 22/7 इंटू 10.5. म्हणजे काय असणार आहे सर्कम्फरन्स, असणार आहे 22 इंटू 3 म्हणजे 66 मीटर जे आहे ते आपला सर्कम्फरन्स असणार आहे. हे 2 कट झालेलं आहे ना. 2 इंटू 22/7 इंटू 21/2 घेऊ आपण, नाही घेऊ 10.5. हे 2 कट होतं आणि सरळ आपलं उत्तर येत आहे. ओके. 7 त्रिक 21 म्हणजे 66 मीटर आपलं उत्तर असणार आहे. तर सर्कम्फरन्स काय आहे मीटरचा, तो 66 मीटर असणार आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, इफ द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू स्क्वेअर इज 324:441 देन द रेशो ऑफ द पेरिमीटर इज. तर आता आपल्याला इथे रेशो काढायचा आहे. ओके. तर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, येस, आपल्याला गिवन दिलेला आहे की रेशो दिलेला आहे टू स्क्वेअरचा, जो आहे 24:441. आणि आता आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे.
तर A1 A2 इज इक्वल टू S1 to S22 म्हणजे 324 डिवायडेड बाय 441. ठीक आहे, याचं इनरूट केलं तर आपल्याला 18/21 मिळतंय. आणि याचं केलं तर 6/7च आपल्याला उत्तर मिळतं, जे की आहे बी. 6:7 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द रेशो ऑफ द हाईट of the radius of cone if the curved surface is area of the cone is 192.5 centimeter square and the area of the base is 154 centimeter square. इथे आपल्याला कर्व सरफेसचा जो फॉर्म्युला आहे तो बघायचा, पाय इंटू आर इंटू एल. एरिया ऑफ बेस काय आहे, पाय इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे, एल स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर लेंथचं. त्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 154 इज इक्वल टू 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर इज इक्वल टू 154 इंटू 7/22. आर स्क्वेअर किती आहे, 49. म्हणजे आर ची व्हॅल्यू काय आहे, 7 असणार आहे. ठीक आहे, आर ची व्हॅल्यू 7 आलेली आहे. आता याला आपल्याला इलॅबरेट करायचं आहे. 192.5 इज इक्वल टू 22/7 इंटू 7 इंटू एल. हे कोणता फॉर्म्युला होता, हा कर्व सरफेसचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, 192.5 इज इक्वल टू 22 इंटू एल इज इक्वल टू 192.5 डिवाइड बाय 22, 8.75 सेंटीमीटर. ठीक आहे, नंतर आपण एक परत फॉर्म्युला बघितला होता, एच स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. यामध्ये काय करायचं आहे, 8.75 स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर. याचं येतं 76.56 मायनस 49. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, एच स्क्वेअर येणार आहे 27.5625 आणि 5.25 सेंटीमीटर हे एच येणार आहे. ठीक आहे, ऑप्शन्स इथे चुकीचे दिलेले आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे 5.25 सेंटीमीटर. ओके, चला. समोरचा प्रश्न आहे, अ वॉटर टँक इज इन द शेप ऑफ सिलेंडर. इट्स रेडियस इज 3 मीटर अँड हाईट इज 4 मीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इट कॅन बी होल्ड. ठीक आहे, तर ओके, तर इथे आपल्याला 525 सेंटीमीटर आहे. इथे आपल्याला काढायचा रेशो. ओके, तर 525 सेंटीमीटर आपल्याला हाईट आलेली आहे. आता आपल्याला एच इज टू आर म्हणजेच 525 आणि आर किती होतं, 7 होतं है ना, म्हणजे 3:4 हा रिक्वायर्ड रेशो असणार आहे आपला. आणि आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ वॉटर टँक इज इन द शेप ऑफ सिलेंडर अँड इट्स रेडियस इज 3 मीटर अँड इट्स हाईट इज 4 मीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इट कॅन बी होल्ड. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला पाय इंटू रेडियस स्क्वेअर इंटू हाईट. पाय किती आपण 22/7 घेतो किंवा 3.14 इंटू 3 स्क्वेअर इंटू 4. 3.14 इंटू 9 इंटू 4 म्हणजेच 113.04 मीटर क्यूब. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. एवढं ते होल्ड करू शकते आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे मेन्सुरेशन या पार्टचे टॉपिक्सचे प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला अभ्यासाला नक्की मदत होतील आणि हे PYQ प्रश्न असणार आहे, त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. ओके एव्हरीवन, जर का तुम्हाला बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.